नमस्कार मंडळी, मी विकास विषयानं स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आलेलो कर्नाला किल्ला आणि कर्नाला पक्षी अभयारण्य बघण्यासाठी। बघू शकता माझ्या मागेच आहे कर्नाला किल्ला आणि पक्षी अभयारण्य। इथं आपण एंट्री करणार आहेत। तर इथे एंट्री करण्याआधी आपल्याला इथं बघा साईडला ना तिकीट काउंटर, इथं तिकीट घ्यावं लागतं। 5 वर्षापासून ते 12 वर्षाच्या मुलाचं तिकीट फक्त 30 रुपये आणि 12 वर्षाच्या पुढच्या लोकांना तिकीट आहे 60 रुपये। आणि आपल्याला 60 रुपयाचे तिकीट घेऊन समोर तिथं दाखवायचे आणि तिथं सरळ पुढे जावं लागणार आहे। आणि इथं पार्किंग वगैरे केलेले आहेत। माझी बाईक येऊन माझ्या बाईकचे 50 रुपये घेतलेले आहेत। तुमच्या कार वगैरे असतील त्यांचे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत। हा किल्ला बोलला ना तर मुंबई गोवा महामार्ग आहे, त्या महामार्गालाच लागूनच आहे ना। आपण आता इथनं सरळ जाणार आहे आतमध्ये। आपण तिकीट काढलेलं ऑलरेडी आणि आता समोर जिथं एंट्री दिसते तिकडून त्यांना तिकीट दाखवून आपण सर्व वरती जातो आता गडावरती। तर पण इथं आपल्याला तिकीट आणि बॅग चेक केलेले आहे। आता आपण इथनं एंट्री करतोय कर्नाला पक्षी अभयारण्य। इथनं सरळ आपण आता एंट्री करणार आतमध्ये। आणि संडे असल्यामुळे ना खूप सारी अशी पब्लिक आलेली इकडे। आता त्यासाठी आपण जरा वेट केला, कारण की पब्लिक भरपूर होती, इथं गर्दी भरपूर झाली होती, त्यामुळे त्यांना जाऊन दिला। आता बघू शकता आपण कसे पक्षी वगैरे अभयारण्य असल्यामुळे असे बोर्ड वगैरे लावले आहेत सर्व। मस्त असा क्लायमेट झालेलं आहे। भरपूर सारे इथं रूल्स वगैरे आहेत, रूल्स सर्व फॉलो करायला लागतात। बॅगी वगैरे चेक केल्या जातात। पुढे पण आता या ठिकाणी चेक केले जाणार आहेत। आपण थोडंच पुढे आलो ना आपल्याला कर्नाल पक्षी अभयारण्याचा नकाशा बघायला भेटतो। बघा कशा प्रकारे नकाशा दिलेला आहे, कोणत्या रूटने कुठे जायचं काय वगैरे। बघा इथं का हरियाल निसर्ग पायवाट असे पॉइंट्स वगैरे आहेत, तर त्या पॉइंटच्या मार्गाने आता जायचा असतो। आपण येण्या नकाशापासून आता पहिले सरळ जाणार आहेत। सरळ काय काय बघायला भेटणार ते बघू, नंतर मी येताना बाकी जे पॉइंट्स वगैरे आहेत ना ते करत येणार आहेत। तर आपल्याला पहिले जायचे गडावरती। पहिले आपण गडावरती जाऊन येऊ। इथे ना आपल्याला जागोजागी आहे ना प्रत्येक झाडाची आणि प्रत्येक पक्षाची माहिती लावलेली दिसते, बघायला भेटते। प्रत्येक पक्षाबद्दल माहिती, प्रत्येक झाडाबद्दल माहिती। आता बघा इथं आहे ना एक झाडाचं पान आहे, त्या पानाबद्दल माहिती दिली, पानाचं पासून काय निर्मिती होते, पान किती दिवस राहणार, सर्व गोष्टी बघा। तर वेडा रागू म्हणून पक्षाचे त्या लावल्या, म्हणजे इथं हे पक्षी जास्त आढळतो म्हणून तिला वेडा रागू। हिरवी फुसफुस आहे, असं काय काय भरपूर बघायला भेटतो आपल्याला इकडे। चालत असताना आपण आहे ना थोडा पुढे आलो ना, बघा आपण इकडनं असं आलो होता थोडं वरती। इकडे बघू शकता आपल्याला लांडोर बघायला भेटते। यामध्ये जाली लावल्यामुळे क्लिअर दिसणार नाही, ते लांडोर बघायला भेटते। अशाच प्रकारचे इकडे ना भरपूर सारे पक्षी वगैरे बघायला भेटतात आपल्याला इकडे। मला नाही का दाखवतो बघा, मी एक पुढे आलो ना तिथे बघा पोपट बघायला भेटतो आपल्याला। पोपट बसलाय बघा इथे मस्त की पोपट आहे। आणि इकडे पण एक खंड्या पक्षी म्हणून बोर्ड लावलेला आहे, खंड्या पक्षी म्हणून। पण खंड्या पक्षी का कोणता पक्षी का माहित नाही मला। इथे एक पक्षी आहे, सर्व पक्षी इथे बघायला भेटतात आपल्याला जाताना। तेच भरपूर सारे पक्षी बघायला भेटतात। जागा बघा किती मस्त मोठी जागा आहे एकदम। आता इकडनं बघा हे दिसतो ना कर्नाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग। तर आपण इकडनं आहे ना लेफ्ट वरती जाणार गडावरती। त्याच्या बघा रस्ता कर्नाळ्याकडे जाताना पण तो 3 किलोमीटर आहे आपल्याला। 3 किलोमीटर आता आपल्याला चालायचे आहेत ना, आपण चालत चालत जाऊ 3 किलोमीटर। आता थोडं पुढे आलो ना परत आपण दिसतो कर्नाळ्या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग बघा। या जोडणी आता जाण्यात पण रस्ता थोडा इथं खराब दिसतो आपल्याला। तर पुढे गेल्यानंतर आपल्याला समजा रस्ता किती खराब आहे आणि अजून किती नाही ते। तर आपण आता या वाटेने जाऊ सरळ पुढे वरती। गडावर जाण्याचा मार्ग आहे ना एकदम सोपा आहे, पण चढाव भाग असल्यामुळे एवढा दम लागतोय ना विचारू नका, कारण की पूर्ण चढाव भाग आहे। आणि रस्ता चांगला, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे कसली रिक्स वगैरे काहीच नाही। इझी माणूस आहे ना, नवीन माणूस असो ज्याला कधी आला पण असा व्यक्ती पण तो येऊ शकतो, फक्त दम लागणार जास्त। जे पक्षीप्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी अभयारण्य ना एक नंबर आहे, कारण की खूप पक्षी बघायला भेटतात तिथे। ज्यांना नॉलेज असेल ना त्यांचा फायदा आहे। इथं खूप सारे पक्षी ना बघायला भेटतात जंगलामध्ये, असा आवाज चालूच आहे पक्ष्यांचा। आपण पुढे आलो ना आपल्याला अशा प्रकारचा रस्ता बघायला भेटतो। मोठमोठ्या दगडी आहेत एकदम, आणि दगडी साईन चालायला लागतोय। चालून एवढा दम लागला होता का विचारू नका, पण जेव्हा समोर बघितला का आपलं लोकेशन आलेलं आहे त्या जीवात जीव येतो। होऊ शकतं आपल्याला
जवळच दिसतोय आपल्याला. इथं जायची गडावरती. लय बरं वाटलं बघून. थोड्या वेळ जातो पोहोचवून पटापट लांब आहे ते पण पोचून जाऊ, एवढं काय नाही. बघा कसा सुंदर दिसतोय गड. आणि लोक बघा, लोक वरती चढतात, काही लोक उतरतात. हा कसं मस्त वाटतं बघा, एक नंबर. आपल्याला आता जायचे इथेच, पोचू आपण पटापट. लांब आहेत आपण अजून भरपूर, अर्धा तास लागेल वाटते चढायला वाटते. आपण ना अजून थोडा पुढे आलो ना, आपल्याला गड आहे ना पूर्ण स्पष्ट दिसतो. बघा मग गडाचा दरवाजा दाखवतो मी तुम्हाला. बघा गडाचा दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. बघा गडाचा दरवाजा बघायला भेटतो. या पायऱ्या, लोक उतरतात खाली, असते पायऱ्यांच्यावरनं. एवढा भारी वाटतो ना बघायला, का सुंदर एकदम. आपण एवढं लांब येत अजून, आपल्याला असं फिरून जायचे अजून वरती. बघू शकता सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा आहेत ना, या किल्ल्याचे ना किल्लेदार होते. कर्नाळा किल्ला त्याचे किल्लेदार होते, यांचे आजोबा वासुदेव बळवंत फडके. आणि बघू शकता बाजूलाच आहे ना कर्नाई देवीचं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. समोरच बघू शकता सुंदर असं कर्नाई देवीचं मंदिर आहे. बाजूला दोन असं शिल्प पण दिसतं आपल्याला, 3 आहेत बघा, 3 शिल्प दिसतं असं मंदिराच्या मधनं. आतमध्ये देवीची मूर्ती बघायला भेटते मंदिरामध्ये. सुंदर असं देवीचं मंदिर आहे कर्नाई देवीचं. आणि देवीच्या मंदिराला लागूनच आपण साईडून गडावरती जातो आता. कर्नाई देवीचं आपण मंदिरात दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आहे ना एक 2 मिनिटामध्ये आपल्याला गडाचा ना पहिला दरवाजा बघायला भेटतो. ढासळलेल्या अवस्थेत आहे, 2 साईडून फक्त तटबंदी बघायला भेटते. दरवाजाचं काय दिसलेलं नाही आणि पायऱ्या आहेत थोड्याफार. इथनं आता आपण गडामध्ये प्रवेश करणार आहोत. आपण जाऊ वरती आता गडावरती पटकन. बघू शकता आपण ना गडाच्या एकदम पायथ्याला आलेले आहेत. समोर असा गडाचा असा भक्कम असा बुरुज दिसतो आपल्याला. बुरुज आणि तटबंदी एकदम असं सुंदर अशी गडाची दिसते. बघू शकता या साईडला गडाचा बुरुज दिसतो आपल्याला बघायला. मोठा बुरुज, दरवाजा दिसतो आणि पायऱ्या आहेत. गडाला आता 2 एंट्री दिसतात आपल्याला. एक समोर एंट्री दिसते आपल्याला, ही एक बघू शकता. इथे एक एंट्री दिसते आणि इथे एक एंट्री, अशी 2 एंट्र्या पण दिसतात आपल्याला. आणि असा बुरुज थोडा ढासलत चाललेला आहे आता, पण ठीक आहे गडा तेवढा दिसतो. आणि किल्ल्याला लागूनच आहे ना बघू शकता बाजूला ना नंतर असं मुंबई गोवा हायवे बघायला भेटतो. हायवे लागूनच अभयारण्य इकडनं आपण आलेलो आहे. बघू शकता हे बघा, इकडनं आपण आलेलो आहे. हे ग्रीन दिसतो ना, ग्रीन इकडनं आपण वरती आलेलो आहे. इकडनं पूर्ण असं फिरून असं आलेलं आहे. फिरून बघू शकता इकडनं या डोंगर चढून परत असं आलेलं आहे. बघा आता इथं आपण वरती जाणार आहेत. आता सुंदर असं दिसतो आपल्या बघायला ना किल्ला. बघू शकता पायऱ्या होतीस उतरायला कसे हाल होते लोकांचे, असे उतरतोय. पायऱ्या ढासळलेल्या आहेत काही ठिकाणी, असं उतरायला लागतोय. बघू शकता अरे यार इकडं उतर. बघू शकता आपल्याला गडाचा एक दरवाजा दिसतोय इथे, जो बुरुजाला लागूनच आहे तटबंदीवरती. पण तो ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्याला काही लोकांनी सपोर्ट देऊन त्याला गडाचा अवशेष ठेवलेला राखून. बघू शकता कसं साईडून लोखंड वगैरे लावलेलं आहे आणि त्या हिशोबाने ठेवले लावून. बघू शकता तुम्ही सुंदर असं गडाचं दिसतं. बघा इकडे तुम्हाला गडाचे अवशेष पण बघायला भेटतात. पण गडाचे अवशेष बघायला भेटतात आपल्याला. इकडचं ढासलत चाललेलं आहे. तर आपण आता इथे एंट्री करून जाऊ आतमध्ये. आता बघू आता आपण आतमध्ये झालेलो आहे गडावरती. आतमधल्या साईडून आपण गडाचा बघतोय आता. हे दरवाजा सुंदर असा दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. आणि इकडनं आल्यानंतर आहे ना आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा बघायला भेटतो. बघू शकता सुंदर असं बुरुजावरती ते नक्षी वगैरे मस्त काम दिसतोय. तर पुढे जाऊन बघू आपण आता. बघू शकता बुरुजाला लागलेला असा भक्कम असा गडाचा दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. आणि ह्या दरवाजामधनं आपण आता गडावरती प्रवेश करणार आहे. गडावरती प्रवेश करताना आहे ना दरवाजा बघू शकता अत्यंत प्राचीन असा दरवाजा बघायला भेटतो. जसं काही गडावरती नवीन दरवाजे लावलेले आहेत, पण नवीन दरवाजा नाही, जुना दरवाजा आहे.
आणि गडाची डिझाईन वगैरे बघा कशी आहे वगैरे, एकदम अशी मस्त डिझाईन बघायला भेटते तुम्हाला. आतमध्ये जाऊन दाखवतो. ह्या गडाच्या पायऱ्या पण आहेत मस्त की सुंदर अशा, बघू शकता सुंदर पायऱ्या गडाच्या. आणि गडाचं काम हे आतून बघा कसं मस्त असं काम केलं आहे गडाचं. एकदम भारी असं दरवाजा वगैरे मजबूत पाहायला भेटतो आपल्याला. आणि अशाच थोड्या पायऱ्या चढून आपण वरच्या भागात येतो गडाच्या, बघू शकता. बघा इकडे वरती आलो ना, दरवाजाच्या वरतीच पहारेकरांना लक्ष ठेवण्यासाठी आहेत ना जागा केलेल्या आहेत. जेव्हा कोणी येत ना दुश्मन वगैरे येतात त्यांच्यावरती हल्ला वगैरे करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी आहेत ना ह्या गोष्टींचा वापर केला जातो. बघू शकता कसं इथं तोफा ठेवून तोफांचा मारा वगैरे करता येतो, लक्ष ठेवता येतो. बघा पूर्ण पहारेकऱ्यांना लक्ष ठेवण्यासाठी केलेले. आणि हा ध्वज बघायला भेटतो आपल्याला गडावरती. आता इथं आपण पुढे जाणार आहेत, अजून काय काय अवशेष आहे ते बघणार आहेत गडावरती. बघू शकता दरवाजातून पुढे आल्यानंतर ना आपल्याला राजवाडा बघायला भेटतो गडाचा. तर राजवाडा आहे ना एकदम पडक्या अवस्थेत बघायला भेटतो आपल्याला. बघू शकता किती गवत वगैरे झालेलं आहे, साफ नाही केलेलं, त्यामुळे राजवाडा एकदम पडक्या अवस्थेत बघायला भेटतो आपल्याला. बघा इकडे एक रस्ता आहे राजवाड्याला, इकडे दुसरा एक रस्ता बघायला भेटतो सुंदर. आपण त्या दरवाजाची एंट्री केली इकडनं, आपण इकडनं बाहेर निघू आता. बघू शकता. आणि इकडचा दरवाजा तर बघा किती सुंदर एकदम, कसं काम वगैरे मस्त की सुंदर काम केलं दिसतंय. इकडनं बाहेर निघून ना आपल्या इकडे पण अवशेष बघायला भेटतं गडाचं. साईडला तटबंदी बघायला भेटते आणि इकडं पडक्या स्वरूपात गडाचे अवशेष बघायला भेटतात. अवशेष पूर्ण ढासळलेलं आहे. हा पण एक दरवाजाचा होता पूर्वीचा, पण तो आता पूर्ण ढासळलेला आहे दरवाजा. बघू शकता कसा सुंदर असा परिसर आहे गडाचा. बघू शकता आपण राजवाड्याच्या ना बाजूला आलो ना, इकडे ना आपल्या पाण्याचे टाके भेटतात बघायला. तर पाण्याचे टाके बघण्याआधी ना इकडे आपण एक चोर दरवाजा बघू, तो लक्ष ठेवण्यासाठी असतो गडावरती. चोर दरवाजात आपण उभे बघा आता. ऍक्च्युली तिथे एक पाण्याचे टाके, तर आपण ना पहिले ते पाण्याचे टाके बघून बघा. तिकडे ना एक वरती पाण्याचे टाके दिसतं आपल्याला, तर आपल्याला खाली आता उतरून जायचे. तर पाण्याचे टाके बघून आपण तिकडे पुढे जाऊन. अरे इकडे तर दिसत नाही. इकडं कोणत्या साईडला चाललोय आपण, काय इकडे मलाच माहित नाही, मी चाललोय पुढे. बघा आपण ना इकडनं असं फिरून फिरून आलो आता. आणि बघू शकता सुळका एवढा भयंकर दिसतो ना इकडे, जागेवर उभा राहिला का भीती वाटेल कोणाला बघितताना, असं एकदम डेंजर दिसतो एकदम. आणि त्या बाजूला आपल्याला बुरुज एक छोटासा लक्ष ठेवण्यासाठी गडाच्या अवशेषावर दिसत बघा इथे पण. तर आपण पुढचा आता जो सुलका आहे सुलकाला राऊंड मारून आलोय पूर्ण. आणि आता मागच्या साईडून आलेले आपण. तर मागच्या साईडला आता आपण बघू आपल्याला काय काय बघायला भेटतं अजून. तर आपण इथे आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटते. आपण पहिले टाकं बघतो, हे समोर तिकडे टाके होते पण ते बघितले ना आपण, काही गडा राऊंड मारून आला. इथे टाकं बघायला भेटतो आपल्याला. इकडनं आता आपण आता असंच जाऊ पुढे. बघा हा सुलका आहे ना, सुलकाला आपण असा राऊंड मारून आलो. इकडनं परमिशन नाही ऍक्च्युली येण्यासाठी. आपण आता या साईडून आता इकडनं असं आलो. इकडनं काय तरी गडाचे ना एक असाच एक भाग दिसतो, पठारी भाग आहे. पण इथं एक अवशेष बघायला भेटतो आपल्या गडावरती, जसं की जुन्या काळातले ना टॉयलेट वगैरे असतात ना, त्या टॉयलेट आपल्याला बघायला भेटतो इकडे. आणि बघा या साईडला घराचा दरवाजा आहे. पण आपण इकडनं यायला पाहतो ऍक्च्युली. आपण आता मागच्या साईडून आलेलो आहे. तर आता आपण पण इकडनं वरती चढू आता. गडाचा पूर्ण परिसर आता बघू. तर आपल्याला इकडे पण जायचे आता एक ह्या बुरुजावरती पण. तर इकडनं आपण वरती जाऊन आता पहिले इकडे जाऊ, नंतर बाकीचं काय ते बघू.
इकडनं आपल्याला ना एक 10-12 पायऱ्या चढून आपल्याला जावं लागतं. 10-12 पायऱ्या चढला तर आपण गडाच्या एक पॉइंट वरती येतो. इथं काय तुम्हाला भेटतं बघा, इथे पाण्याचं टाकं बघायला भेटतं आपल्याला. बघा पाण्याचं टाकं एकदम खराब आहे. इकडनं आपण पुढे जाणार आहेत. तिथे का दरवाजा बघायला भेटतो आपल्याला, पायऱ्या वगैरे कोरलेल्या आहेत. बुरुजा तटबंदीलाच लागून ना दरवाजा बघायला भेटतो आपल्याला. बघा सुंदर असा दरवाजा बघायला भेटतो गडाचा. बघा बुरुज हा एकदम पहारेकरे लक्ष ठेवण्यासाठी वगैरे बुरुज आहे मस्त आहे गडाचा. बघा हा दरवाजा आहे ना, दरवाजा तिकडे जाणार आहे. तर आपण आता तिकडे जाऊ. इकडनं आता आपण खाली उतरू. बघा सुंदर असा दरवाजा आहे गडाचा. एकदम मस्त असं काम केलेलं आहे दरवाजाचं. होऊ शकता कोणाला पण बघायला भेटत आपल्याला. शत्रूने आक्रमण वगैरे केलं दरवाजा होळ करण्यासाठी. दरवाजा दिसत नाही इथे. रस्ता नाही खाली उतरायला, जरा रिस्कीचे. बघा आपल्याला इकडनं गाडीच्या मागच्या साईडून आता आपण येत ना, 2 साईडला 2 शरभ प्राणी बघायला भेटतात आपल्याला गडावरती. बघ इकडे बघायला भेटतोय आणि इकडे बघायला भेटतो. आणि 2 साईडला बघ इकडे कमल वगैरे बघायला भेटतं, कमलाची फुलं आहेत. आणि शरभ प्राणी हे यादवकालीन असल्यामुळे नाही शरभ प्राणी बघायला भेटतो आपल्याला ना. बुरुज बघा असं मस्त एकदम सुंदर असं भक्कम बुरुज बघायला भेटतो आपल्याला गडाचा. बघा मस्त पैकी एकदम. इकडनं आपण खाली उतरतो. तटबंदी वगैरे आहे, तटबंदी लागून बुरुज आहे. बघा किती मोठी जागा, एकदम मोठा परिसर बघायला भेटतो आपल्याला. हो मस्त गडाचा. हे बघ इकडे पुढे आलो ना तटबंदी बघायला भेटते. बाकी काय नाही इकडे बघण्यासारखं, फक्त तटबंदी आहे. पहारेकरांनी लक्ष ठेवण्यासाठी फक्त आता परिसर बघायला भेटतो आपल्याला. सुंदर असा परिसर आहे. चला आता आपण ना इकडे या दरवाजाने एंट्री करू. आता इकडे काय ते बघू. दरवाजा ढासळलेला आहे जरा इकडे. अबे साइड देना. होऊ शकता दरवाजा आपण वरती आलो ना, जेवढी बघायला भेटते पहारेकरांची लक्ष ठेवण्यासाठी इथे. दरवाजा ढासळलेला अवस्थेत आहे आणि हे पाण्याचं टाक आहे. पाण्याचं टाकं बघायला भेटतं आपल्याला इथे. इकडे आलो का अजून एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. पाणी टाके भरलेले आहे, पण पाणी टाके पाणी हे किती मोठं टाके बघा, लांब लचक एकदम. आणि 3 खांबावरती येतो, मोठं असं आहे. इकडे आपल्याला पाण्याचे टाकं बघायला भेटतं. हे पण मोठे टाके एकदम, खूप मोठे टाके बघायला भेटतं. बघू शकता किती मोठे टाके पाण्याचं. एक भलं मोठं पाण्याचं टाके मस्त आहे की. आणि 2 खांबावरती उभे आहे. बघा इकडे समोर पण एक पाण्याचं टाका बघायला भेटतं. पाणी खराब आहे सध्या. आपण माशी इकडनं आलो होतो, त्या जागी खाली उठून गडावर पूर्ण राऊंड मारून आलो होतो. आता परत राऊंड मारून असं
या साईडून आता असा परत खाली उतरणार आता. आता इकडे आपण पांजे टाके ते बघू. इकडे पण आपल्याला खूप सारे पांजे टाके बघायला भेटणार आहेत. भरपूर असे पांजे टाके बघायला भेटतात बघा. हा डबल आहे इथे की आतमध्ये पण आहे बघू शकता. इकडे साईडला नाही काय नहीं आईपैड में साईड द्या ना. खूप सारे इथं पाण्याचे टाके बघायला भेटतात आपल्याला. इकडे पाण्याचे टाके इकडे पाण्याचे टाके बघायला भेटते मोठे. बघा इथे ना वाड्याच्या अवशी बघायला भेटतात. इकडनं आपण आलो ना का गडाला आपण असं राऊंड मारला का टाके बघायला भेटतात चारी साईडून. आणि इकडे दरवाजे वगैरे सर्व गोष्टी बघायला भेटतात. पण इथं आपल्याला वरती जायला भेटत नाही. त्यामुळे आपला हा प्रवास अधुराच राहतो. कारण की इथं परमिशन नाही वरती जाण्यासाठी. फक्त ध्वज पडकवला जातं त्यांच्यासाठी, बाकी परमिशन नाही. त्यामुळे ते राहून गेलं. आपल्याला हा गड सर करता आला नाही वरचा सुलका, कारण की परमिशन नाही म्हणून. कशी व्हिडिओ वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.